नमस्कार, मी पत्रकार प्रसाद बैठ. नेवासा फाट्यापासून 4 किलोमीटर अंतर पिचडगाव म्हणून एक गाव आहे आणि या ठिकाणी ही दुर्लक्षित असलेली जी अहिल्यादेवीची बारव आहे, या बारवेचं पुणे येथील सेवा वर्धिनीची संस्था आहे ती आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून, पिचडगावच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून या बारवेचं पुनरुज्जीवन तयार करण्यात आले आहे. मी आबामुळे नेवाशाला निवृत्त मुख्याध्यापक आहे, संघाचा कार्यकर्ता आहे. आपण या बारवेच्या जवळ उभे आहोत आणि ह्या बारवेला मुक्ताई बारव असं म्हणतात. मुक्ताई बारव हे नाव त्याला देण्याचं कारण असं आहे की तसं हे बारव 1000 ते 800 वर्षापूर्वीचं आहे. साधारण 700 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज पैठणहून शुद्धीपत्र घेऊन आपल्या भावंडांबरोबर निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्याबरोबर पैठणहून नेवाशाकडे चालले होते. याच रस्त्याने ते गेले आणि या ठिकाणी हे जे बारव आहे, या बारवेतलं तहान लागली म्हणून मुक्ताबाई पाणी प्यायलं. खरं म्हणजे या बारवेचं पाणी हे विषारी होतं, पिण्यासाठी योग्य असं नव्हतं. आजूबाजूचे शेतकरी धावत आले आणि त्यांना काही हा परिचय नव्हती भावंड कोण आहेत, पण त्यांना सांगितलं अरे थांबा, पाणी पिऊ नका, हे विषारी आहे पाणी. पण मुक्ताई तर ते पाणी प्यायलं आणि ते पाणी प्यायल्यानंतर ते पाणी एकदम पिण्यासाठी योग्य असं शुद्ध असं झालं आणि त्यामुळे या बारवेला मुक्ताई बारव असं नाव दिलेलं आहे. विष्णुवारी महाराज की जय. छत्रपती महाराज की जय. महाराज की जय. भैया की जय. हर हर महादेव. पुरातन अशी बारव आपल्याला नक्कीच पाहून आनंद वाटेल. या ठिकाणी नक्की भेट द्यायला या. सतर्क खबरबात जिल्ह्याची प्रसाद बैठ, पिचडगाव, नेवासा.